let us continue again the problems on probability of binomial distribution. एकच एक्सरसाइज आहे म्हणून त्यालाच कंटिन्यू करायचं आहे. ओके, सो टेक द नेक्स्ट क्वेश्चन 19. The probability that a bulb produced by a factory will fuse after 150 days of use is 0.05. पहिले याचा अर्थ समजून घ्या. The probability that a bulb will fuse. आता बल्ब जेव्हा आणतो आपण बाजारातून त्याची लाईफ आहे बिचाराची, कधी ना कधी फ्यूज होतेच. पण बल्बवर ते आता मिनिमम असे 1 वर्ष वगैरे गॅरंटी देतात. म्हणजे गॅरंटी याच्यासाठी देतात की एका वर्षात जेवढा काही अंदाजन जळते त्याच्यावरच तो बल्ब चालते, याच्यासाठी गॅरंटी देतात. तर या बल्बची गॅरंटी आहे, हे पहा, हे बल्ब आहे ना, याची गॅरंटी आहे 150 डेज, 150 दिवसाची याची गॅरंटी आहे. परंतु 150 दिवसानंतर तो फ्यूज होऊ शकतो. ती जी फॅक्टरी आहे ते बल्बची गॅरंटी किती देते? 150 दिवस. सध्या आपण CFL LED आणतो तर त्याचे 1 वर्ष वगैरे गॅरंटी देतात. तर हे 150 दिवसाची गॅरंटी आहे. द प्रोबॅबिलिटी अ बल्ब विल फ्यूज आफ्टर 150 डेज इज ऑफ यूज म्हणजे यूज केल्यानंतर इज 0.05. एका बल्बची फ्यूज होण्याची प्रोबॅबिलिटी दिली आहे. एका बल्बची फ्यूज होण्याची प्रोबॅबिलिटी दिली आहे. किती दिली आहे? 0.05. एका बल्बची फार कमी प्रोबॅबिलिटी आहे. केव्हा? 150 दिवसानंतर, आफ्टर 150 डेज. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट आउट ऑफ 5 सच बल्ब्स. आता आपण बाजारातून 5 विकत आणले बल्ब, 5 बल्ब विकत आणले असं समजून घ्या. सो फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट आउट ऑफ 5 सच बल्ब्स नन विल फ्यूज आफ्टर 150 दिवस ऑफ यूज म्हणजे आफ्टर यूज. ठीक आहे. सो पहिला प्रश्न आहे, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट आउट ऑफ 5 सच बल्ब्स, 5 बल्ब तुम्ही बाजारातून विकत आणा आणि त्याच्यातून नन विल फ्यूज आफ्टर 150 डेज. सेकंड क्वेश्चन आहे, नॉट मोर दॅन 1 विल फ्यूज आफ्टर 150 डेज. तिसरा आहे, मोर दॅन 1 बल्ब विल फ्यूज आफ्टर 150 डेज आणि ॲटलिस्ट 1. एक एक घेऊ आपण. असं सगळ्याचे सगळं वाचून काही फायदा नाही, ते एवढं समजत नाही. तर आपली प्रॉब्लेम चालू करतो. चालू करण्यापूर्वी तुम्हाला बर्नॉलीज ट्रायल अँड बायनॉमियल एक्सपेरिमेंट प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये समजणं आवश्यक आहे. तर व्हॉट इज बर्नॉलीज ट्रायल? बर्नॉली ट्रायल इथं काय? एक बल्बचे 2 टाईपचे रिझल्ट आहे. एक तर तो 150 दिवसानंतर फ्यूज होईल, नाही तर मग चांगला राहील. ठीक आहे. बोला सक्सेस अँड फेल्युअर. जर तो फ्यूज झाला तर सक्सेस, चांगला असला तर फेल्युअर. कोणतं तरी एक रिझल्ट सक्सेस असते, एक फेल्युअर असते. ठीक आहे. आपल्या प्रॉब्लेम मध्ये फ्यूज होण्याचं सक्सेस माना लागेल. बल्ब विल फ्यूज, त्याला सक्सेस मानजा. तर बोला 5 बल्ब आणा की 10 बल्ब आणा. तर एका बल्बला एक ट्रायल बोलू, बिकॉज इट हॅज 2 रिझल्ट. एक रिझल्ट काय? एक तर तो फ्यूज होईल, नाही तर तो फ्यूज नाही होणार. एक तर फ्यूज होईल, नाही तर सक्सेस किंवा फेल्युअर. आता टोटल ट्रायल्स आर 5. टोटल ट्रायल्स आर 5 म्हणजे 5 ट्रायल पुरा केले की तुमचं बायनॉमियल एक्सपेरिमेंट कंप्लीट होते. ठीक आहे. ऐका, बोला झाला ओके. बायनॉमियल एक्सपेरिमेंट झाला, बायनॉमियल ट्रायल झाला. हेन्स इट इज बायनॉमियल एक्सपेरिमेंट. आता आपण प्रॉब्लेम चालू करू. लेट x इज इक्वल टू, x पासून चालू करायचं. x इज इक्वल टू, मी एक घेतो. सो 5 सच बल्ब्स विल फ्यूज. x कसं घ्यायचं? इट इज P ऑफ x. प्रोबॅबिलिटी कोणाची काढायची आहे? x ची काढायची आहे. Find the probability of x.
यक्स म्हणजे नंबर ऑफ सक्सेसेस असते. तर प्रॉबिबिलिटी फाइंड द प्रॉबिबिलिटी लिहिलाय. फाइंड द प्रॉबिबिलिटी दॅट कोण 5 सच बल्ब्स विल बी फ्यूज बल्ब घ्या लागेल. प्रॉबिबिलिटी कोणाची? फ्यूज बल्ब. आय विल टेक नंबर ऑफ सक्सेसेस म्हणजे यक्स, तर नंबर ऑफ फ्यूज बल्ब. बस एवढंच घ्या. नंबर ऑफ फ्यूज बल्ब्स बस एवढं लिहिलं तरी सफिशियंट आहे. बोला टोटल बल्ब किती आणणार आहे बाजारातून? 5. आता 5 पैकी किती फ्यूज होईल? 150 दिवस. नंबर ऑफ फ्यूज बल्ब्स बोला किती होईल? जस्ट मिनिमम 0. एकही फ्यूज नाही होऊ शकत. सर्व बल्ब चांगले राहू शकते. एकही फ्यूज होऊ शकते, 2ही होऊ शकते, 3, 4, 5ही होऊ शकते. काही सांगता येते बल्बचा? बल्ब काय त्या तोंडावर लिहिलं थोडी आहे हे फ्यूज कधी होणार काय होणार. तर 150 दिवस नंतर जे फ्यूज होणार आपण थोडक्यात लिहू नंबर ऑफ फ्यूज बल्ब्स. ठीक आहे. आफ्टर 150 डेज राहू द्या ना मग. बस एवढं सफिशियंट आहे. N इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ ट्रायल्स. एक बल्ब म्हणजे एक ट्रायल असतो, तर 5 बल्ब म्हणजे 5 ट्रायल्स. टोटल नंबर ऑफ ट्रायल्स. छोटा पी घ्या. इट इज प्रोबेबिलिटी ऑफ सक्सेस ऑफ 1 ट्रायल. हे दिलंच असते. हे पहा, द प्रोबेबिलिटी दॅट अ बल्ब will fuse after 150 days. The probability that a bulb हे पहिली स्लाइड. A bulb will fuse after 150 days. A bulb will fuse after 150 days. पहिल्या दिवशी नाही, 150 डेज. 150 डेजची गॅरंटी आहे. ठीक आहे. सो देअरफॉर इट इज गिवन 0.05. या पहिल्या लाईन मध्ये दिला आहे. जनरली पी इज गिवन. जनरली क्यू डायरेक्टच निघत असते. 1 मायनस पी 1 मायनस 0.05 0.95. ठीक आहे. सो देअरफॉर आय राईट. पहिलेच मी एक्सप्लेन केलं हे बायनोमियल एक्सपेरिमेंट आहे. तर बायनोमियल डिस्ट्रीब्युशन चॅप्टर मध्ये बायनोमियल एक्सपेरिमेंट असणं आवश्यक आहे. सो देअरफॉर एक्स फॉलोज. आपण बायनोमियल एक्सपेरिमेंटचा सिम्बॉल लिहितो. एक्स फॉलोज बायनोमियल डिस्ट्रीब्युशन विथ n इज इक्वल टू 5 अँड p इज इक्वल टू 0.05. एक वेळ तुम्ही डिक्लेअर केलं की हे बायनोमियल आहे. पहिले मी समजून दिलं होतं. डिक्लेअर आता केला. हे जे खाली सिम्बॉल बनवलं की नाही, एक्स फॉलोज बायनोमियल डिस्ट्रीब्युशन, तो आपलं खरोखर सांगणं आहे. आता मी एक एक प्रॉब्लेम घेत जाईन. त्यापूर्वी पी ऑफ यक्स लिहितो. त्या प्रॉब्लेम मुळा लागन म्हणून सांगत आहे. चला हे फॉर्म्युला वापरा. द PMF ऑफ यक्स म्हणजे प्रोबेबिलिटी मास फंक्शन ऑफ यक्स म्हणजेच प्रोबेबिलिटी ऑफ यक्स. तर हे फॉर्म्युला आहे NCX P⁻x Q⁻n−x. याच्यात 4 लेटर आहे. वारंवार सांगत आहे. त्यापैकी हे 4 चरी लिहिले आहे. M, P, Q आर फिक्स क्वांटिटीज. म्हणून या क्वांटिटी पहिले पुट करायच्या आणि मग x राहिला तर x नंतर करू. N इज 5, P इज 0.05, Q इज 0.95, N परत 5-x. लेट इट बी इक्वेशन 1. सो हियर इज x. तर x ची व्हॅल्यू अलग अलग पुट करा लागेल तुम्हाला. 0 ही करता येते. x कोण आहे? नंबर ऑफ फ्यूज बल्ब्स. तुम्हाला जर x इक्वल टू जर नंबर ऑफ फ्यूज बल्ब 5 विकत आणले आहे, 5 पैकी 0 बल्ब फ्यूज असले तर पुट x इक्वल टू 0. नंबर ऑफ फ्यूज बल्ब्स. ओके. x इक्वल टू 1 पुट केला तर नंबर ऑफ फ्यूज बल्ब 1 ची प्रोबॅबिलिटी भेटेल. x इक्वल टू 5 पुट केला तर नंबर ऑफ 5 फ्यूज बल्ब राहील. सो असं पुट करू. नाव पहिला प्रॉब्लेम आपल्याला विचारला आहे. कोणता प्रॉब्लेम विचारला आहे त्या हिशोबाने यक्स वाचायचा. ठीक आहे. सो देअरफॉर पहिला क्वेश्चन. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट नन ऑफ द बल्ब इज फ्यूज. वाचून घ्या तुम्ही. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट नन ऑफ द बल्ब इज फ्यूज म्हणजे पुट x इक्वल टू 0. असंही चालते. x इक्वल टू 0 लिहिलं तरी चालते. नाव पुट x इक्वल टू 0. दॅट्स ऑल. 5 minus 0. 5. X equal to 0.
याची व्हॅल्यू 1 येते, याची 1 येते, 0.95 मला वाटते एवढं कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, अपेक्षित आन्सर एवढंच आहे. तुला मोठा पॉवर आहे म्हणून त्रास देईल असंच राहू द्या. कीप इट आन्सर ॲज इट इज. आपल्या बुकमध्ये जास्त कॅल्क्युलेशन या वेळेला अपेक्षित नाही आहे. जास्त मोठे मोठे पॉवर असले, स्क्वेअर असलं तर करता, ठीक आहे. नाही तर मग असे क्यूब वगैरे मोठे मोठे पॉवर आणि मोठे मोठे कॅल्क्युलेशन त्यांना अपेक्षित नाही. चांगली गोष्ट आहे, आपल्यासाठी सुविधा दिली, सोय केली त्यांनी. सेकंड क्वेश्चन आहे, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट, प्रॉब्लेम वाचा, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट आउट ऑफ 5 बल्ब्स नॉट मोर दॅन 1 विल फ्यूज. सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट इज, आपल्याला जो कोणताही क्वेश्चन आहे फॉर्म्युला हेच आहे. व्हॉट इज यक्स? यक्स इज नंबर ऑफ फ्यूज बल्ब्स. आता तो प्रश्न विचारते, नॉट मोर दॅन 1 फ्यूज बल्ब. एकापेक्षा जास्त फ्यूज बल्ब राहणार नाही. कितीमध्ये, कितीच्या लॉटमध्ये? 5 आणले आहे घरी, 5च्या लॉटमध्ये. तर यक्स म्हणजे नंबर ऑफ फ्यूज बल्ब शुड नॉट बी लेस, म्हणजे एकापेक्षा जास्त राहणार नाही. एकापेक्षा जास्त राहणार नाही, जास्तीत जास्त एक राहील. तर यक्स इज लेस देन इक्वल टू 1. जास्तीत जास्त 1, नॉट मोर देन 1 असं लिहिलं आहे. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट आउट ऑफ 5 बल्ब नॉट मोर देन 1 विल बी फ्यूज. तर नॉट मोर देन 1 इज असा. हे एक्सप्रेशन बनवता आलं पाहिजे. कधी कधी चुकून जाते, लेस तर ग्रेटर आणि ग्रेटर तर लेस केलं तर गडबड होते. सो व्हॉट इज एक्स इज लेस देन इक्वल टू 1 मध्ये एक्सच्या व्हॅल्यूज कोणत्या कोणत्या होत्या? 0 पासून 5 पर्यंत. तर कोणत्या कोणत्या व्हॅल्यू एक्स लेस देन 1 मध्ये येते? एक तर 0 येते आणि दुसरा 1 येते. 0 and 1, x less than equal to 1. So put x equal to 0. मी एक काम करू का, p of 0 काढलंच आहे, ती व्हॅल्यू डायरेक्टच लिहा ना. आता काय डबल डबल करता, हे आन्सर आला. p of 1 काढा फक्त याच्यापासून. बोला put x equal to 1 इथं बोला 5c1 0.05 raised to 1, x is equal to 1 आणि 0.95 raised to 5 minus 1 is 4. ठीक आहे, सॉल्व करतो. 0. एक काम करू का, 0.95 raised to 5 आहे आणि इथं 4 आहे. यू टेक कॉमन 0.95 raised to 4. मग किती राहिलं? इथं राहिलं 0.95 प्लस इथं राहिलं हे 5 आहे, 5 इंटू 1. हे तर कॉमन गेलंच, तर 5 इंटू एवढं इट इज, याचा आन्सर 5 येते. 5 25 0.25. ठीक आहे, सॉल्व करा. दॅट्स ऑल. तुम्हाला आन्सर देईल 95 आणि 25 100 120. 1.2 याचा आन्सर 1.2 आहे. 0.95 raised to 4. दिस इज द आन्सर इन टेक्स्ट बुक ऑल्सो. एवढंच आन्सर अपेक्षित आहे. सो इंटू करणं अपेक्षित नाही. ठीक आहे, काही हरकत नाही, आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. थर्ड क्वेश्चन विचारलं त्याने, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट, काय विचारलं? फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट आउट ऑफ 5 such bulbs not more than 1 bulb will be fused. Out of 5 bulbs more than 1 bulb will be fused. या इकडे थर्ड क्वेश्चन. जे कोणताही क्वेश्चन आहे, you have to convert into p of x. x कोण आहे? नंबर ऑफ फ्यूज बल्ब. x कोण आहे? नंबर ऑफ फ्यूज बल्ब. ऐका, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट आउट ऑफ 5 bulbs more than 1 bulb will be fused. x म्हणजे नंबर ऑफ बल्ब्स, more than 1 bulb will be fused म्हणजे ग्रेटर दॅन 1. more than 1 म्हणजे काय? ग्रेटर दॅन 1. नंबर ऑफ फ्यूज बल्ब, x म्हणजे नंबर ऑफ फ्यूज बल्ब, more than 1, greater than 1, equal to नाही. त्याची लँग्वेज वाचा. more than 1 म्हटलं आहे. मला एक गोष्ट सांगा, x ग्रेटर दॅन 1 मध्ये कोण कोण येते? x च्या व्हॅल्यूज आहे 0 पासून 5 पर्यंत. बोला ग्रेटर दॅन 1 मध्ये असा येते p of 2 प्लस p of 3 प्लस p of 4 प्लस p of 5. तुम्हाला एवढं जर कॅल्क्युलेशन करायचं आहे तर करू शकता. कसं करायचं ऐका.
तर इफ यू पुट हिअर जे काही कॅल्क्युलेशन आहे याच्यापासूनच येते फॉर्म्युला इक्वेशन 1 पासून. पुट x इक्वल टू 2 पुरा होईल, मग पुट x इक्वल टू 3 सेकंड टाइम, मग पुट x इक्वल टू 4 p ऑफ 4 भेटन, पुट x इक्वल टू 5. एवढं न करता एवढ्या प्रॉबिबिलिटी मार्क पडते. मग कसं करायचं तुम्हाला सांगितलं आहे. सम ऑफ ऑल प्रॉबिबिलिटी इज ऑलवेज 1. PMF ची डेफिनेशन आहे. इन द ओल्ड चॅप्टर प्रीवियस चॅप्टर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन हे आलेलं आहे मुद्दा. सो P ऑफ 0 प्लस P ऑफ 1 x च्या जेवढे व्हॅल्यू आहे तेवढ्या सर्व प्रोबॅबिलिटीचं सम. P ऑफ 2 प्लस 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 P ऑफ 5 इज इक्वल टू 1. मला सांगा मला कोणता पाहिजे. P ऑफ 2 पासून P ऑफ 5 पाहिजे की नाही. देअरफॉर P ऑफ 2 पासून P ऑफ 5 इज इक्वल टू 1 मायनस या दोघांना इकडे हाकलून द्या. P ऑफ 0 मायनस P ऑफ 1. ठीक आहे. तर मी एवढ्या सर्व समचा आन्सर असं लिहितो 1 मायनस P ऑफ 0 मायनस P ऑफ 1. ठीक आहे. सो झालं. पण एक काम सांगा, हे पहा मला P ऑफ 0 प्लस P ऑफ 1 चा आन्सर रेडी आहे. एक काम या दोघांमध्ये मायनस कॉमन घ्या. ठीक आहे. 1 मायनस याचा आन्सर तयार आहे. याला इक्वेशन 2 देतो. काही द्यायची खास गरज नाही. बाय इक्वेशन 2 P ऑफ 0 प्लस P ऑफ 1 चा आन्सर तयार आहे. किती आहे 1.2 इंटू 0.95 रेस टू 4. मला समजलं का. मस्त जोरदार आन्सर आहे. ठीक आहे. सो ओर पुस्तकात एवढंच आन्सर आहे म्हणून जास्त कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. नाही तर करावं लागलं असतं तर यांना तुम्ही हे फक्त या भागाले लॉग न करावं लागलं असतं. मग एंटी लॉगचा जो आन्सर येते तो इथं पुट करायचा, मग 1 मधून मायनस करायचं. दॅट विल बी फायनल आन्सर. पण आपल्याला कॅल्क्युलेशन या पुढे अपेक्षित नाही. ठीक आहे. अँड नाव लास्ट क्वेश्चन आहे 4th याचा. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट आउट ऑफ 5 such bulb at least one bulb is fused. आता at least one bulb चा आन्सर दे. पहा हे सोपं आहे. सर्व असेच आहे बिलकुल. जे काही आहे तुम्ही या P ऑफ x शी संबंध करा. बोला x म्हणजे नंबर ऑफ फ्यूज बल्ब किती पाहिजे. ऍटलिस्ट 1. x म्हणजे नंबर ऑफ फ्यूज बल्ब. इट इज ऍटलिस्ट 1. तर ऍटलिस्टचा सिम्बॉल 1 कडे लावा. ऍटलिस्टचा सिम्बॉल 1 कडे लावा. हे ऍटलिस्ट ग्रेटर दॅन इक्वल टू असते. ऍटलिस्ट हे 1 कडे छोटा वाला पॉइंट. हे पॉइंट आहे ना छोटा, इकडला मोठा. ऍटलिस्ट म्हणजे छोटा, कमीत कमी 1. कमीत कमीचा सिम्बॉल 1 कडे लावा. हे मोठा वाला x आहे. तर x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1 होते. सो दिस इज ऍटलिस्ट 1 चा सिम्बॉल आहे. ऍटलिस्ट म्हणजे कमीत कमी 1 पाहिजे. तो बोला x ग्रेटर दॅन इक्वल टू 1 मध्ये कमीत कमी 35 मार्क घ्या म्हणजे जास्त घेता येते नाही. तर कमीत कमी एक बल्ब फ्यूज असन तर जास्त राहू शकतात, जास्त मार्क मिळू शकते, तर जास्त बल्बही राहू शकतात. बोला याच्यात कोण कोण येते. P ऑफ 1 प्लस P ऑफ 2 याच्यात इक्वल आहे, याच्यात नाही आहे. ठीक आहे. सो P ऑफ 3 प्लस P ऑफ 5 लिहून घ्या पुढे. P ऑफ 3 प्लस P ऑफ 4 प्लस P ऑफ 5. बट दिस कॅन बी रिटन लाईक दिस. हे सोपं राहते. इकडे आहे का सम ऑफ ऑल प्रोबॅबिलिटी इज 1. तर P ऑफ 0 पासून P ऑफ 5 इज 1. मला एवढं पाहिजे. आता हे नाही पाहिजे. P ऑफ 1 पासून P ऑफ 5 पर्यंत इज इक्वल टू फक्त P ऑफ 0 हाकला इकडे. P ऑफ 0 हाकला. हे P ऑफ 1 राहू दे. एवढं इथं ठेवा अँड P ऑफ 0 हाकला फक्त. सो इट इज 1 मायनस P ऑफ 0. हे तर सोपं झालं. मला वाटतं P ऑफ 0 पहिल्या क्वेश्चन मध्ये आपण सॉल्व्ह केला आहे. त्याचा आन्सर किती होतं 0.95. पॉवर 4 होतं की 5 होतं. पॉवर 5.95. पहिली P ऑफ 0 बाय इक्वेशन 1 का नाही काढला का बाय फर्स्ट प्रॉब्लेमच्या आन्सर मध्ये P ऑफ 0 काढला आहे. मग त्याच्यापासून आपण याचा आन्सर सहज लिहू शकतो. बोला सगळे प्रॉब्लेम एकामेकांच्या भरोशावर होते.
म्हणून कॅल्क्युलेशन हे बिचारे फास्ट झाले. See the next question. A bag consists of 10 balls, each marked with one of the digits 0 to 9. एका बॅग मध्ये 10 समजा सारखे सारखे बॉल्स आहेत, परंतु त्याच्यावर असे नंबरिंग दिले आहे. एका बॉलवर 0 नंबर दिला आहे, दुसऱ्यावर 1 दिला आहे, तिसऱ्यावर 2 दिला आहे, चौथ्यावर 3, 4, 5 असे 9. शेवटच्या बॉलवर 9. तर टोटल बॉल्स आर 10. टोटल बॉल्स आर 10. त्यांच्यावर नंबरिंग समजलं. एकावर एकच डिजिट आहे, कोणतं तरी 0, 1, 2, 3, 9 पर्यंत. If 4 balls are drawn successively with replacement from the bag, म्हणजे काय? विथ ह्या शब्दाचं महत्व आहे, विथ रिप्लेसमेंट. तर म्हणजे काय? तुम्ही एक बॉल काढा, पाहायचं नाही, एक बॉल काढा, त्याचा नंबर नोट करा. नंबर म्हणजे कसं, 1 असलं समजा फॉर एक्झाम्पल, मग वापस रिप्लेस करा. वापस त्या बॅगमध्ये तो 1 नंबरचा बॉल टाकून द्या. मग परत आपण अशी जसे पत्ते पिसतो की नाही, तसे बॅग उथळ पुथळ करायची आणि मग दुसरं बॉल काढायचं. सक्सेसिव्हली एका नंतर एक काढत जा. किती बॉल काढायचे? 4. मग दुसरा बॉल काढला, समजा दुसरा मला 0 नंबरचा मिळाला, 0 नंबर आहे त्या बॉलवर. मग त्याला मी नोट करतो फक्त. पहिले 1 नंबरचा मिळाला, मग 0 नंबरचा मिळाला. तर विथ रिप्लेसमेंट, विथ तो दुसऱ्या नंबरचा बॉल जे काढला 0 वाला, तोही वापस टाकून द्या. रिप्लेस करा त्या बॅगमध्ये, याला म्हणतात विथ रिप्लेसमेंट. ठीक आहे, मग तोही टाकून द्या. परत बॉल जसेच तसे राहील 10चे 10 बॅगमध्ये. मग तिसरा काढजा, परत मला 0 नंबरचा बॉल मिळाला, समजा असा 0 भेटू शकते, परत टाकलेला आहे त्याच्यात. ठीक आहे, याला म्हणतात विथ रिप्लेसमेंट. एक बॉल काढतो आणि त्याला आपण बॅगमध्ये रिप्लेस करतो. रिप्लेस करतो म्हणजे बॅगमध्ये वापस टाकून देतो आणि मग दुसरा बॉल काढतो. असं 4 वेळ काढायचा. 4 balls are drawn successively with replacement from the bag. Now, what is the probability that none of the ball is marked with digit 0? Question mark. A 0. समझले का? So find the probability that none is marked with 0 digit. याचा अर्थ काय की तुम्ही जेवढे एका नंतर 4 बॉल काढणार आहे, तर 4 बॉल काढल्यानंतर काय होईल? एकही बॉलवर 0 मार्क नसला पाहिजे. सो बोलो, आता मी त्याला तुम्हाला समजून देतो. बोला, किती वेळ बॉल काढायचे आहे तुम्हाला? एका नंतर एक सक्सेसिव्हली 4 बॉल काढायचे आहे. बॉल काढायचं, बॅगमध्ये वापस ठेवायचं. बॉल काढायचं, बॅगमध्ये वापस ठेवायचं. नंबर नोट करत जा आणि पाहून नाही काढायचा आहे, बिना पाहून काढा लागते. पत्ते ओढताना बिना पाहून ओढा लागते. ॲट रँडम एक्सपेरिमेंट्स असतात आपले. ठीक आहे, तर आपल्याला चला पहा. अ बॅग कन्सिस्ट ऑफ 10 balls. ठीक आहे, सो 4 बॉल एक एक काढता. नाउ आय विल एक्सप्लेन व्हॉट इज हिअर ट्रायल अँड बायनोमियल एक्सपेरिमेंट. हे समजणं आवश्यक आहे. पहिले तुम्हाला हे पहा. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट बॉलवर मार्क किती पाहिजे? बॉलवरचा नंबर किती पाहिजे तुम्हाला? 0. म्हणजे x किती होईल? P of x. आपला प्रॉब्लेम कुठं जाणार आहे? शेवटी या फॉर्म्युल्याकडे जाणार आहे. बोला P of x. हे आहे P. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट x हे पुढचं काहीतरी वाचा याच्यात. सो मार्क कसं पाहिजे? बॉलवर 0. दिस इज x. P of x. x कोण असते? x इज नंबर ऑफ सक्सेसेस. तर सक्सेस कोण आहे या प्रॉब्लेम मध्ये ते सांगण्यासाठी तुम्हाला हे सांगितलं. P of x. x इज नंबर ऑफ सक्सेस. हे P आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. सक्सेस म्हणजे काय? 0 मार्काचा बॉल तुम्हाला मिळणे, दॅट इज सक्सेस. ठीक आहे, चला मी आता थैला भरून आहे, बॅग भरून 10 बॉल्स आहे, त्यातलं एक बॉल काढतो. बोला, एक बॉल काढलं, याच्यात सक्सेस कोण? 0 मार्क वाला जर बॉल मिळाला, तो आला तुमच्या हातात, तर सक्सेस.
आणि अदर देन झिरोवाला बॉल आला, बॉल तर येणारच आहे एक काळांतर, तर दुसरे नंबरचे बॉल आले 1 पासून 9 पर्यंत, दॅट इज फेल्युअर. तर एक ट्रायल झाला आहे, एक बॉल काढणे बॅगमधून हे एक ट्रायल आहे. त्याच्यावर 0 आला तर सक्सेस, आणि त्याच्यावर 0 नाही आला, दुसरे नंबर आले तर फेल्युअर. त्या 1शी इंटरेस्ट नाही, 2शी नाही, 9शी नाही. दुसरा बॉल काढा, दुसरा ट्रायल, बोला 0 मिळाला त्याच्यावर तर सक्सेस, 0 नाही मिळाला तर फेल्युअर. असं 4 वेळ करायचं आहे. If 4 balls are drawn successively with replacement, 4 बॉल 4 वेळ तुम्हाला हे प्रयोग करायचा आहे. जेव्हा 4 वेळ खतम होऊन जाईल तेव्हा प्रॉब्लेमचा एक्सपेरिमेंट खतम होते. देअरफॉर 4 वेळ कंप्लीट होईल, मग तो बायनोमियल एक्सपेरिमेंट कंप्लीट होईल तुमचा. तर दस हिअर 1 इज ट्रायल, 1 बॉल काढणे म्हणजे ट्रायल, अँड 4 बॉल खतम होते तेव्हा एक्सपेरिमेंट. हेन्स आपला प्रॉब्लेम सुरू झाला बायनोमियल एक्सपेरिमेंटचा. ठीक आहे. सो लेट एक्स इज इक्वल टू, एक्स म्हणजे नंबर ऑफ सक्सेसेस. काय म्हटलं, असे बॉल, नंबर ऑफ बॉल्स कळा लागल. ओके. सो नंबर ऑफ टाइम्स द बॉल ड्रॉन असं लिहिता येते. नंबर ऑफ बॉल्स हे म्हणता येते, नंबर ऑफ टाइम्स द बॉल ड्रॉन, from the bag, number of times the ball drawn from the bag is marked with a digit 0. ठीक आहे. लँग्वेज आपली असते. नंबर ऑफ बॉल्स हे लिहिता येते. नंबर ऑफ बॉल्स विच आर ड्रॉन फ्रॉम द बॅग कन्सिस्ट ऑफ मार्क 0 असं लिहिता येते. ते चांगलं आहे. नंबर ऑफ बॉल्स, ठीक आहे, कन्सिस्ट ड्रॉन फ्रॉम द बॅग हे चालते. नंबर ऑफ टाइम्स द बॉल ड्रॉन फ्रॉम द बॅग इज मार्क विथ 0. म्हणजे किती वेळ त्या बॉल तर 4 वेळ ड्रॉ करायचा आहे तुम्हाला. इथं लिहिलं आहे 4 balls आर ड्रॉन. तर 4 वेळ तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. तर किती बॉल्समध्ये किती बॉल्सवर तुमचे 0 नंबर येणार आहे, किती बॉल्सवर 0 मार्क येणार आहे, 0 नंबरवाला बॉल येणार आहे. तर बोलो 4 वेळे तुम्हाला बॉल्स काढायचे आहे बॅगमधून. नंबर ऑफ टाइम्स, किती नंबर ऑफ टाइम्स किंवा नंबर ऑफ बॉल्सही चालते. ठीक आहे. ड्रॉन फ्रॉम द बॅग कन्सिस्ट ऑफ 0 मार्क. बोलो सो 4 वेळ काढायचा आहे, पाहायचाही नाही आहे. तर बोला मी असे बॉल काढले 4 वेळ, 1 वेळ 1 नंबर आला, 2 नंबर आला, 5 नंबर आला, 9 नंबर आला. नो 0 बॉल आय गॉट. 4 वेळ काढताना एकही 0 बॉल राहू शकते, 2ही राहू शकते, 3ही राहू शकते, 4ची 4ही राहू शकते. Therefore, n is equal to total number of trials. टोटल नंबर ऑफ ट्रायल्स, एक ट्रायल म्हणजे एक बॉल काढणे. 4 ट्रायल पुरे होईल तेव्हा एक्सपेरिमेंट कंप्लीट होते. ठीक आहे. P is probability of success of 1 trial. Probability of success of, तर हे probability दिली आहे ना, नाही, probability काढा लागली. Probability ठीक आहे. Probability काय, probability that the ball drawn, a ball drawn consists of 0 mark. काय सांगितलं, probability that, probability of P म्हणजे कोण असते, probability of success of 1 trial. सक्सेस म्हणजे 0 मार्कचा बॉल मिळणे म्हणजे सक्सेस. तर probability of 1 trial आणि सक्सेस, probability of success of 1 trial. 1 trial म्हणजे 1 बॉल. तुम्ही एकच बॉल काढा. बोला सॅम्पल स्पेस किती राहील, S. 0 नंबरचा बॉल, 1 नंबरचा बॉल, 2 नंबरचा बॉल, 9 नंबरचा. तर n ऑफ S बनते 10 आणि 0 नंबरचा बॉल किती आहे, एकच. तर therefore n of A upon n of S. ठीक आहे. therefore Q is equal to 1 minus P is equal
इक्वल टू 1 मायनस 1 बाय 10, 9 बाय 10. आणि बायनोमियल एक्सपेरिमेंट समजूनच दिलाय म्हणून डिक्लेअर करा x फॉलोज बायनोमियल डिस्ट्रीब्यूशन विथ n इज इक्वल टू 4 अँड p इज इक्वल टू 1 बाय 10. आता बायनोमियल एक्सपेरिमेंट डिक्लेअर केलाय तर झालं. मग आता काय काम आहे? देअरफॉर p ऑफ x चा फॉर्म्युला वापरू शकतो. आय विल राइट इट. अँड प्रश्न काय विचारला आहे? फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट none of the ball is marking with 0. None of the ball is marked with 0. तर हे तुमचा PMF चा फॉर्म्युला आहे, रेग्युलर फॉर्म्युला आहे. त्याच्यात NPQ पुट करून द्या. These are fixed quantities. पुट n. x च्या व्हॅल्यूज खूप सारे असतात, ते सध्या राहू. ठीक आहे. So n is 4, C x. n is 4. P is 1 by 10. Q is 9 by 10. And this is probability of x. आता x च्या व्हॅल्यूज खूप सारे आहेत, पण आता x ची व्हॅल्यू कोणती विचारली ते पुट करा. Find the probability that none of the ball consist of 0 mark. असा प्रश्न आहे, एकच प्रश्न आहे. Therefore, required probabilities P of 0. None of x म्हणजे काय? Number of balls marking with 0, which are marked with 0. 4 वेळे बॉल काढायचा आहे, त्याच्यावर 0 मार्क आलाच नाही पाहिजे म्हणते तो. Find the probability that x contains number of balls are 0 balls with mark 0. Okay. 4C0 1 by 10 raised to 0 फक्त xच पुट करायचा आहे. and 9 by 10 raised to 4 सॉल्व करा. 1 1 सो हे 0.9 लिहित आहे ते रेस्ट टू 4. 1 1 सोडून द्या. 0.9 रेस्ट टू 4 ची व्हॅल्यू लिहून घ्या. इट इज 0.6561. हे कॅल्क्युलेट करता येते. 9 ला 4 वेळ मल्टिप्लाय केला तर एवढं येते. कॅल्क्युलेशन मी थोडंसं रफ मध्ये करून पाहिलं आहे. Take next question. Find the probability of throwing at most 2 sixes in 6 throws of a single die. आपला एक्सपेरिमेंट काय? 6 थ्रोज ऑफ अ सिंगल डाय चा मतलब काय? एक डाय घ्या, त्याच्यावर 6 नंबर्स असतात. 1 2 3 4 5 6. एका डायला, सिंगल डायला 6 वेळ फेका. 6 थ्रो. एक वेळ फेका, समजा 2 आला. दुसऱ्या वेळ फेका 1 आला. तिसऱ्या वेळ फेका 6 आला. चौथ्या वेळ फेका 2 1 आलं. पाचव्या वेळ फेका 2 आलं, 3 आलं. झाले 6 वेळ. ठीक आहे. सिंगल डायला 6 वेळ फेकायचा आहे. 6 वेळ फेकल्यानंतर तुमचा एक एक्सपेरिमेंट कंप्लीट होईल. एक वेळ डाय फेकणे. आता पुढे आणखीन पहा. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट थ्रोइंग ॲट मोस्ट 2 sixes. तर मी पहिले तुम्हाला समजून देतो, नंतर तो शब्द पकडतो. इथं 6 म्हणजे त्याच्यावर जर 6 मार्क आला, तुम्ही एक डायला किती वेळ फेकून राहिले? 6 वेळ फेकून राहिले. पण एक डायला 1 वेळ फेकणे म्हणजे ट्रायल आहे. त्याच्यात सक्सेस काय? जर त्याच्यावर 6 नंबर वरती आला तर सक्सेस. छक्का मारला तुम्ही तर सक्सेस. काऊन की शेवटच्या बॉलवर छक्काच पाहिजे होता. छक्का मारलं तर जिंकले म्हणजे सक्सेस. तर इथंही छक्का जर आला, एका डायला 6 वेळ फेकायचा आहे. एका डायला 6 वेळ फेकायचा आहे. परंतु प्रत्येक वेळ फेकताना जर 6 मिळत गेलं तर तुमची सक्सेस आहे. तर एक डायला जेव्हा थ्रो करतो, फेकतो आपण आणि टॉस करतो, तर त्याच्यावर जर 6 आला तर सक्सेस. 6 नाही आला, दुसरे नंबर आले तर फेल्युअर. मग परत तीच डाय दुसऱ्या वेळ फेकायची आहे. पहिल्या वेळ फेका, दुसऱ्या वेळ फेका. जर त्याच्यावर परत 6 आला तर सक्सेस. 6 नाही आला तर फेल्युअर. तिसऱ्या वेळ फेका. 6 आला तर सक्सेस, नाही आला तर फेल्युअर. चौथा, पाचव्या, 6व्या वेळ.
6 वेळ पूर्ण झाल्यावर तो बायनॉमियल एक्सपेरिमेंट कंप्लीट होईल. एका ट्रायलला अनेक वेळ जर ऑपरेट करतो तर त्याला म्हणतात एन टाइम्स ऑपरेट करतो एक ट्रायलने, तर बायनॉमियल एक्सपेरिमेंट कंप्लीट होते. तर व्हॉट इज बायनॉमियल हे बर्नॉलिस ट्रायल की काय झालं याच्यात, एक डायला फेकणे याला म्हणतात बर्नॉली ट्रायल. त्याच्यावर 6 आला तर सक्सेस, नाही आला तर फेल्युअर, काही ना काही तर येणंच आहे. म्हणजे एक ट्रायलचे 2च रिझल्ट झाले. आणि 6 वेळ जेव्हा फेकाल तुम्ही एक डायला 6 वेळ जेव्हा फेकून द्याल तर 6 ट्रायल कंप्लीट होईल. टोटल ट्रायल्स आर 6 अँड बायनॉमियल एक्सपेरिमेंट तिथं कंप्लीट होते. समजा हे सर्व त्याचे रिझल्ट आले. एकच रिझल्ट आहे तर एक डायला 6 वेळ फेकायचा आहे. आता प्रश्न विचारला आहे तुम्ही 6च का म्हटलं, बोलो फाइंड द प्रोबॅबिलिटी. आपण आपल्या प्रॉब्लेमला पी ऑफ एक्स मध्येच बदलत असतो. तर फाइंड द प्रोबॅबिलिटी, हे पी म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 2 6s ऑफ गेटिंग, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ॲट मोस्ट 2 6s. तुम्हाला एक डायला 6 वेळ फेकायचा आहे आणि तो म्हणते जास्तीत जास्त 2 6 आले पाहिजे. एका डायला 6 वेळ फेकायचा आहे. प्रश्न समजला ना, एक्सपेरिमेंट. आणि फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट, त्याच्यावर जास्तीत जास्त 2 6 आले पाहिजे. जास्तीत जास्त 2 6 आले पाहिजे. एक चालते, कमी चालते. जास्तीत जास्त मध्ये कमी चालतात. जास्तीत जास्त 100 मार्क घ्या, कमी मार्क किती चालते मग 90 भेटले चालते, 80 भेटले चालते. ठीक आहे. सो ॲटलिस्ट अपोजिट असते. ॲटमोस्ट 2 6 मिळाले पाहिजे. जास्तीत जास्त या 6 मध्ये 2च छक्के मारले पाहिजे. एक ओव्हर मध्ये 2च छक्के मारले पाहिजे. जास्तीत जास्त छक्क्याची गरज नाही. ओके. तर फाइंड प्रोबॅबिलिटी, पी म्हणजे प्रोबॅबिलिटी, एक्स म्हणजे काय 6s. छक्के मारा त्याला 6s म्हणू. छक्के मारा त्याला 6s म्हणू. देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय, नंबर ऑफ 6s. नंबर ऑफ 6s. ठीक आहे. नंबर ऑफ असं नंबर ऑफ 6s असं म्हणता येते, किंवा नंबर ऑफ थ्रोज. नंबर ऑफ 6s when a single die is thrown 6 times. Number of 6s. बोला when a single die is thrown 6 times. बोला नंबर ऑफ 6s किती मिळाले. एक डायला 6 वेळ फेकत जा. बोला एकही सर छक्का नाही मारला. पूर्ण ओव्हर झाला पण छक्का एकही मारला नाही. पूर्ण ओव्हर झाला एकच छक्का मारला सर. 2 छक्केही मारू शकता, 3ही मारू शकता, 4ही मारू शकता, 5ही मारू शकता, 6ही मारू शकता. ठीक आहे. एक डायला जसं बॉल ओव्हरचा असते की नाही, 6 बॉलचा ओव्हर, तसं हे 6 वेळ डाय फेकायचा आहे. तुमचा ओव्हर कंप्लीट होऊन जाईल. ओव्हर झाला म्हणजे बायनॉमियल एक्सपेरिमेंट कंप्लीट होईल. एन म्हणजे टोटल नंबर ऑफ ट्रायल्स. एक ट्रायल म्हणजे एक डायला 1 वेळ फेकणे एक ट्रायल. 6 वेळ फेकणे म्हणजे 6 ट्रायल्स टोटल. सो पी प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस ऑफ 1 ट्रायल. प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस, सक्सेस म्हणजे 6 मिळणे. प्रोबॅबिलिटी, द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 6 when a die is thrown. काय म्हटलं मी, इट इज प्रोबॅबिलिटी. हे कोण आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेसेस. सक्सेसेस म्हणजे काय 6 मिळणे, छक्का मारणे म्हणजे सक्सेस. आणि हे कोण आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस ऑफ 1 ट्रायल. प्रोबॅबिलिटी ऑफ 1 ट्रायल म्हणजे 1 डाय आणि सक्सेस म्हणजे 6 मारणे. सो बोलो एकच कॉइन एक डायला तुम्ही फेकावं एकच वेळ. बोला 1 2 3 4 5 6. ठीक आहे. दिस इज सॅम्पल स्पेस व्हेन 1 डाय इज थ्रोन. हे एका डायचंच असते आणि याच्यामध्ये 6 नंबर किती आहे, छक्का एकच होतो.
तर नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस इज 6. याच्यात नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहे 6. Therefore it is 1 by 6. Q is equal to 1 minus P 1 minus 1 by 6 5 by 6. बायनोमियल एक्सपेरिमेंट आहे, समजून दिलाय तुम्हाला, म्हणून शेवटी तुम्ही डिक्लेअर करा. इथं समजून दिलाय, परीक्षेत समजून द्यायचं नाही आहे, तुम्हाला समजायचं आहे. आणि हे लाईन लिहिली म्हणजे बायनोमियल एक्सपेरिमेंट आहे. n equal to 6 and p is equal to 1 by 6. नाव आपण सहज आपल्या याचा फॉर्म्युला वापरू शकतो बायनोमियल डिस्ट्रीब्युशनचा. देअरफॉर PMF ऑफ, ठीक आहे. प्रॉब्लेम वाचून घ्या. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ॲट मोस्ट 2 चक्के. ते नंतर घेतो. x च्या व्हॅल्यूचं सध्या काम नाही आहे. देअरफॉर द PMF ऑफ x इज गिवन बाय PMF of x is given by P of x is equal to NCx P raised to x Q raised to n minus x. बोला n p q एवढा पुट करून द्या म्हणजे तेवढा लोड खतम होते. x सोडून असं पुट करायचं. दिस इज P of x. ठीक आहे. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट x च्या व्हॅल्यूज अनेक असतात, पण जेवढा काम आहे तेवढंच आपण पुट करू. ॲट मोस्ट 2 6 आले पाहिजे. एका डायला 6 वेळ फेकून राहिले, पण तो म्हणते फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट ॲट मोस्ट 2 चक्के मारा. देअरफॉर रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटीज. बोला x म्हणजे काय, नंबर ऑफ 6s. आणि 6s किती पाहिजे, ॲट मोस्ट 2, जास्तीत जास्त 2. जास्तीत जास्तचा तोंड जे आहे ना, इनइक्वालिटीचा तोंड जास्तीत जास्त 2. तर हे आन्सर आहे तुमचा. सो इट गिव्स यू P of 0 प्लस P of 1 प्लस P of 2. x इज लेस दॅन इक्वल टू 2. याच्यात 3 व्हॅल्यू येते, 0 1 2. त्यांचा सम घ्या. दिस इज आन्सर ऑफ P of x लेस दॅन इक्वल टू 2. आता एक एक व्हॅल्यू याच्यापासून काढा. पुट x इक्वल टू 0. पूरा लंबा चौड़ा काम है. 6c0 1 by 6 raised to 0 and 5 by 6 raised to 6. Put x equal to 0 plus p of 1 काढायचा असेल तर put x equal to 1 करा. 6c1 1 by 6 raised to 1 5 by 6 raised to 5 6 minus 1 plus आखरी put x equal to 2 p of 2 काढा. 6c2 1 by 6 raised to 2 1 by 6 raised to 2 x च्या जागेवर 2 इथे 2 करा. 5 by 6 raised to 6 minus it is 4. सॉल्व करा. 1 1 5 raised to 6 6 raised to 6. सध्या राहू द्या. हो, याचा आन्सर आहे 6. 1 by 6 5 raised to 5 6 raised to 5. 6c2 सॉल्व करा. 6 into 5 upon 2 into 1 factorial 2 1 by 6 square 5 raised to 4 6 raised to 4. ठीक है. थोड़ा सा कॉमन घ्या, जास्तीत जास्त कॅल्क्युलेशन होईल. बोला 6 raised to 6 इज कॉमन. हे कापू नका. 6 raised to 6 कॉमन. हे 5 आणि 1 6. 6 raised to square and 4 6 होते, तो 6 raised to 6 इज कॉमन. ठीक है. एंड 5 raised to 6 इथं आहे 5 raised to 5 इथं आहे 5 raised to 4 आणि हे 5 raised to 5. हे दोन्ही मिळून 5 raised to 5 होते, तो 5 raised to 5 कॉमन घ्या. व्हॉट इज लेफ्ट, याचा 5 राहते शिल्लक प्लस हे 5 raised to 5 आणि हे कॉमन आहे, हे 6 राहते शिल्लक प्लस हे पूरा कॉमन आहे एवढं 6 आणि हे कापून घ्या. इट इज 3. हे 3 कॅन्सल होते. ठीक है. बस लास्ट लाइन बोलो कितना बच गया. 7 और 11 11 और 4 3 14 5 raised to 5 upon 6 raised to 6. तुमची इच्छा असेल तर पुस्तकात आन्सर आलाय तर एक 6 इकडे द्या आणि याला कॅन्सल करा. हे 5 राहील. हे किती आलं 7 by 3
5/6/5. दॅट्स ऑल. हे पुस्तकाचा आन्सर आहे या फॉर्ममध्ये, म्हणून बनवलं. नाही तर लॉग एंटी लॉग पुरा कॅल्क्युलेट बढिया होते. तुम्हाला गरज नाही आहे, एवढंच विचारतात तेवढंच उत्तर द्या. टेक नेक्स्ट क्वेश्चन. हे अपना लास्ट क्वेश्चन है. इन अ बॉक्स ऑफ फ्लॉपी डिस्क इट इज नोन दैट 95% विल वर्क. एक बॉक्स आहे, समजा बॉक्स आहे, त्याच्यात खूप साऱ्या फ्लॉपी डिस्क आहे. तर फ्लॉपी डिस्क कशा आहे, कधी कधी खराबही असते. आणि वर्किंग वाले जे फ्लॉपी डिस्क आहे ते 95%. समजा 100 फ्लॉपी डिस्क असल्या त्याच्यात, तर 95 डिस्क आर वर्किंग डिस्क. ते वर्क करतात, बाकीचे उरलेले 5 खराब आहे. ठीक आहे. आता sample of 3 discs is selected at random. तो अर्थ काय आहे, बॉक्समध्ये खूप साऱ्या फ्लॉपी आहे, 100च आहे असं नाही. तर त्यापैकी 95% वर्किंगवाल्या आहे, चांगल्या डिस्क आहे. आणि आपल्याला त्या बॉक्समधून 3 डिस्क सिलेक्ट करायच्या आहे. म्हणजे आपल्याला असं समजा ना, तो बॉक्स ठेवून देते, दुकानदार आपल्या समोर बॉक्स ठेवून देते फ्लॉपी डिस्कचा. तर त्या डब्यामधून, बॉक्समधून आपल्याला 3 डिस्क निवडायच्या आहे. 3 डिस्क आर सिलेक्टेड ॲट रॅन्डम. 3 फ्लॉपी डिस्क आर सिलेक्टेड ॲट रॅन्डम. म्हणजे मला घरी काम किती डिस्क आहे, 3च डिस्क. मग तेवढ्या मोठ्या बॉक्समधून, आजकाल पॅकिंगचा जमाना आहे, सर्व डिस्क पॅक असतात. कोणती डिस्क घ्या तुम्ही, पेन ड्राईव्ह घ्या की साधी डिस्क घ्या, सर्व पॅक असतात. तुम्हाला चेक करता येत नाही. ठीक आहे, घरी जाऊन चेक करा. म्हणजे आपले 95 डिस्क चांगले आहे टोटल त्या बॉक्समध्ये, पण 5% तर खराब आहे नाही. पण त्यापैकी समजा 3 डिस्क मला न्यायचे आहे, 3 डिस्क न्यायचे आहे, तर 3 डिस्क मधून किती खराब निघून काय गॅरंटी, त्याच्यावर हे प्रश्न आहे. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट नन 1, 2, 3 सॅम्पल विल वर्क. म्हणजे आपल्याला कोणाची इच्छा आहे खराब डिस्क आली पाहिजे, कोणत्याही वस्तू पैसे देऊन खराब साहित्य घरी नेलं पाहिजे, हे कोणाची इच्छा असते. तो म्हणते फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट 0, 1, 2, 3 सॅम्पल विल वर्क. तुम्ही टोटल 3 डिस्क विकत घेऊन राहिले आणि त्यातून किती वर्किंग पाहिजे. पहिल्या प्रश्नात 0 नंबर ऑफ वर्किंग डिस्क वर्किंग पाहिजे, 1 डिस्क वर्किंग मध्ये पाहिजे, 2 डिस्क वर्किंग मध्ये पाहिजे, 3 आर इन वर्किंग. तर एकदम सिंपल क्वेश्चन आहे. बोलो. तर एक डिस्क तुम्ही जेव्हा निवडता तर त्याचे 2 रिझल्ट आहे. एक तर ती डिस्क वर्किंगमध्ये राहील, नाही तर फेल्युअर राहील. इट इज कॉल्ड 1 ट्रायल. दुसरी डिस्क निवडता, इट विल बी इन वर्किंग ऑर इट विल बी फेल्युअर. सक्सेस अँड फेल्युअर. सक्सेस म्हणजे काय, डिस्कचं वर्किंगमध्ये असणं, वर्क करणं डिस्कचं, दॅट इज कॉल्ड सक्सेस. आणि डिस्क खराब निघणे म्हणजे फेल्युअर या प्रॉब्लेममध्ये. तर तिसरी नेली तर तिसरी तशीच राहू शकते, खराबही राहू शकते आणि वर्किंगमध्येही राहू शकते. तर हे झाले तुमचे 3 ट्रायल. एक डिस्क निवडणे म्हणजे एक ट्रायल आहे. 2, 3 तिन्हीचे तिन्ही निवडून राहिले तुम्ही, गॅरंटी काही नाही. ठीक आहे, म्हणून 3 ट्रायल जेव्हा कंप्लीट करता, दॅट इज कॉल्ड बायनोमियल एक्सपेरिमेंट. तिन्ही डिस्क जेव्हा घरी नेता तुम्ही, दिस इज बायनोमियल एक्सपेरिमेंट. एक डिस्क म्हणजे एक ट्रायल. देअरफॉर आपले पी ऑफ एक्सशी आपण एक्स जोडून घेऊ. एक्स कोण आहे, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट एन एक्स पी ऑफ एक्स, पी ऑफ एक्स. ठीक आहे, आपलं मेन टार्गेट पी ऑफ एक्स आहे. तर इथून आपलं एक्स चालू होते. एक्स म्हणजे काय घेतो, नंबर ऑफ फ्लॉपी डिस्क.
नंबर ऑफ फ्लॉपी डिस्क which will work सोप्या भाषेत वर्क म्हणजे वर्किंग वाल्या फ्लॉपी डिस्क. बोला 3 विकत घेऊन राहिले तुम्ही, 3 विकत घेऊन राहिले तर बोला फ्लॉपी डिस्क किती चांगल्या राहील, फ्लॉपी डिस्क किती चांगल्या राहील. तिन्हीचे तिन्ही खराब निघाले तर 0 चांगले आहे. एकही 3 पैकी चांगली राहू शकते, 2ही राहू शकते, 3ही राहू शकते. एक डिस्क म्हणजे एक ट्रायल, टोटल नंबर ऑफ ट्रायल म्हणजे n इज इक्वल टू 3. हे शेवटचा n असते. P इज प्रोबॅबिलिटी ऑफ x कोण आहे, नंबर ऑफ सक्सेसेस. सक्सेस म्हणजे काय, वर्किंग फ्लॉपी डिस्क येणे म्हणजे सक्सेस. तर P म्हणजे काय, प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस ऑफ वन ट्रायल. एक डिस्कची प्रोबॅबिलिटी, एका डिस्कची प्रोबॅबिलिटी दिली आहे पहा इन अ बॉक्स. 95% फ्लॉपी विल वर्क. तर हे 95% होतच आपलं वर्किंग वाल्या फ्लॉपी डिस्कचं पर्सेंटेज आहे, त्याची प्रोबॅबिलिटी आहे. प्रोबॅबिलिटी इज गिवन इन फॉर्म ऑफ पर्सेंट. प्रोबॅबिलिटी दॅट of floppy disk will work. Probability of success म्हणजे वर्क असणे, वर्किंग मध्ये असणे, of one trial, one disk, it is 95%. याला 95/100 लिहिता येते, 0.95 लिहिता येते. Q is equal to 1 minus P. हे तर आपलं सहज फॉर्म्युला आहे. 0.95, 0.05. पहिले समजून दिलं x म्हणजे वन ट्रायल आहे ना, एक डिस्क विकत घेणे म्हणजे वन ट्रायल. बिकॉज खराबही राहू शकते, चांगली राहू शकते, सक्सेस अँड फेल्युअर. आणि एन डिस्क घेणे म्हणजे झाला बायनोमियल एक्सपेरिमेंट. सो x फॉलोज बायनोमियल डिस्ट्रीब्युशन विथ n3. n म्हणजे 3 लिहायचं तिथं, n इज इक्वल टू 3 आणि p इज इक्वल टू 0.95. एवढं झाल्यावर मग काही पाहायचं कामच नाही. ठीक आहे, प्रॉब्लेम नंतर वाचतो. आय राईट द फॉर्म्युला ऑफ p ऑफ x. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट 0 डिस्क विल वर्क, 1 डिस्क विल वर्क. सर्व अलग अलग प्रॉब्लेम आहे. 2 डिस्क विल वर्क, सर्व असे प्रॉब्लेम आहे. देयरफॉर p ऑफ pmf ऑफ x इज गिवन बाय. Therefore, the PMF of x is given by P of x is equal to NCX, P raised to x, Q raised to n minus x. ठीक आहे. सो यापैकी फक्त x सोडून NPQ पुट करू. आणि x कोण आहे, नंबर ऑफ वर्किंग फ्लॉपी डिस्क. नंबर ऑफ वर्किंग फ्लॉपी डिस्क चांगल्या वाल्या. ठीक आहे, तर हे नंतर पुट करू. पहिले एक्सचं काम नाही आहे आपल्याला, हे पुट करायचं. n इज 3. p कोण आहे, p हे 0.95, q आहे 0.05. दॅट्स ऑल. याने थांबून दे. आता x कसं कोणतं पुट करायचं ते पहा. तुम्हाला अलग अलग क्वेश्चन विचारले आहे. ठीक आहे, व्हॉट इज एक्स, नंबर ऑफ वर्किंग फ्लॉपी डिस्क. तो प्रश्न विचारते फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट none of the sample will work. तर पहिला क्वेश्चन आहे, x इज नंबर ऑफ वर्किंग फ्लॉपी डिस्क. तर नंबर ऑफ वर्किंग फ्लॉपी डिस्क कोणते आहे, 0. ठीक आहे, 0. नो फ्लॉपी डिस्क विल वर्क, नन ऑफ द फ्लॉपी डिस्क विल वर्क. त्याची प्रोबॅबिलिटी विचारली आहे. दुसऱ्या प्रश्नात p ऑफ 1 विचारला आहे. 1 फ्लॉपी डिस्क विल वर्क. 3 आणले तुम्ही विकत, त्यापैकी 0. दुसऱ्या प्रश्नात 1 फ्लॉपी डिस्क चांगली आहे. तिसऱ्या प्रश्नात 2 फ्लॉपी डिस्क चांगले आहे. 3 विचारले त्यांनी. तिसऱ्या चौथ्या प्रश्नात 3 फ्लॉपी डिस्क चांगले आहे. तर कंटिन्युअस 4 प्रश्न विचारले तुम्हाला. एक करतो मी. 3C0 0.95 raised to 0 and 0.05 raised to 3. ठीक है, ये 1 हो जाएगा, 1 हो जाएगा. ठीक है, आणि याच्यात
हे 125 येते, 5 क्यूब कॅल्क्युलेट होते म्हणून करून टाकू आणि 6 पॉईंट लावून द्या. दॅट्स ऑल, दिस इज आन्सर. ठीक आहे. आता बाकीचे कॅल्क्युलेशन तुम्ही करा. फाइंड पी ऑफ 1. एक्स म्हणजे कोण? नंबर ऑफ फ्लॉपी डिस्क. 1 वर्क करते. तुम्हाला यावेळेला होमवर्कच नाही दिला, सगळे प्रश्न मीच सोडवले आहे. एक्सरसाइज 1 चे एकूण एक प्रॉब्लेम सोडवले आहे मी, आणि मिसलिनियस एक्सरसाइजचे काही प्रॉब्लेम मी सोडवले आहे. काहीच राहिले आहे, खूप कमी राहिले आहे. आणि इथं आपली एक्सरसाइज आणि चॅप्टर खतम होते. फक्त एवढंसा वर्क देतो. या इक्वेशन मध्ये x इक्वल टू 1 पुट कर जा, तर p ऑफ 1 भेटून जाईल. 1 फ्लॉपी डिस्क विल वर्क. त्याचा प्रश्न आहे, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट 1 फ्लॉपी डिस्क वर्क. थर्ड प्रश्न, 2 फ्लॉपी डिस्क विल वर्क. x इक्वल टू 2 पुट कर जा. चौथ्या प्रश्नात 3 फ्लॉपी डिस्क विल वर्क. x इक्वल टू 3. ठीक आहे. पुस्तकातच प्रश्न आहे म्हणून आन्सरही व्हेरीफाय करता येईल. आणि काही दम नाही ना, आता फक्त नंबरच पुट करायचा आहे तुम्हाला. एक्स ची व्हॅल्यू पुट करायची आहे फक्त. ठीक आहे. कॅल्क्युलेशन थोडेफार राहू शकते, परंतु एवढं करून आपलं हे सर्व प्रॉब्लेम याचे झालेले आहेत. फक्त तुम्हाला प्रॅक्टिस म्हणून पाहिजे तर मिसलिनियस एक्सरसाइज थोडीफार करता येते, आणि नाही तर आपण भरपूर वर्क केला आहे याचा. I hope you have understood this binomial distribution. इथं आपलं हे शेवटचं चॅप्टरही एंड होते. इथं मी या चॅप्टरला थांबवतो. ओके. सो प्रॅक्टिससाठी पाहिजे असेल तर होमवर्क आहे, परंतु मिसलिनियस एक्सरसाइज शिल्लक आहे. छोटासा चॅप्टर होतं. याच्यात मी पहिले सांगितलं 2 टाईपचे क्वेश्चन येत असतात. एक या पी ऑफ एक्स वर येतात. एक मोठा प्रॉब्लेम 3 मार्काचा, 3 ते 4, 3 मार्काचा याच्यावर येईल. ठीक आहे. आणि उरलेले 2 मार्काचा प्रश्न, 3 ते 4 मार्काचा हे येते. याच्यावर पक्का येते, कन्फर्म. 2 क्वेश्चन फिक्स आहे जे येतात. तर एक या प्रश्नावर आहे 3 ते 4 मार्क, आणि एक ते व्हेरियन्स आणि मीन वर छोटे छोटे फॉर्म्युले होते. सो NP, E ऑफ x इज इक्वल टू NP, व्हेरियन्स ऑफ x इज इक्वल टू NPQ. एकदम शिल्लक 2-2, 3-3 लाईन मध्ये कॅल्क्युलेशन होऊन खतम होऊन जाते. त्याच्यावर 1 ते 2 मार्काचा प्रश्न येते. बिलकुल कंपल्सरी 2 क्वेश्चन येणार आहे, आणि याच 2 कंटेंटवर येणार आहे, एवढा खात्रीनं मी सांगू शकतो. आणि एकदम इझिली तुम्हाला मार्क मिळू शकतात त्याच्यात.